नमस्कार मित्रांनो. तर आता आपण डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला आलो आहे. मे बी काही जण सेकंड इयरला आले असतील. तर फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं मित्रांनो तुम्ही, पण फर्स्ट इयरचा पॅटर्न कसा आहे किंवा एक्झाम कशी असते, तुम्हाला सब्जेक्ट किती आहेत, सब्जेक्ट्स माहिती आहेत का मुलांना तुम्हाला कोणते आहेत? नाही माहिती. बरं, फर्स्ट इयरचे आता हे फर्स्ट इयरसाठी सांगतो मी, सेकंड इयरचं मी नंतर सांगेल तुम्हाला. बघा, फर्स्ट इयरसाठी फर्स्ट पहिला जो सब्जेक्ट आहे तुमचा, याचं नाव आहे बेसिक मॅथमॅटिक्स. किंवा ह्यालाच काय म्हणतात, M1. पहिला विषय जो आहे तो आहे आपला बेसिक मॅथमॅटिक्स. देन सेकंड बेसिक फिजिक्स. थर्ड बेसिक केमिस्ट्री. फोर्थ इंग्लिश. अँड देन लास्ट तुमचा आहे ड्रॉइंग. याच्यामधले नाही, ड्रॉइंगमध्ये आता तुमचं काय येणार आहे, टेक्निकल, पूर्ण टेक्निकल ड्रॉइंग असणार आहे याच्यामध्ये. तर आत्तापर्यंत बघा तुम्ही किती सब्जेक्ट दिले असतील, 10वीपर्यंत 4 किंवा 5 सब्जेक्ट दिले असतील. त्याच्यामध्ये जसं तुम्हाला इलेक्टिव्ह सब्जेक्ट होता, ऑप्शनल. इलेक्टिव्ह समझ रहे हो? सॉरी, इलेक्टिव सब्जेक्ट. इलेक्टिव मतलब क्या, या ऑप्शनल. हाँ, ऑप्शनल नहीं बोल सकते इसको. आता बघा, हे जे सब्जेक्ट्स आहेत याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतो ऑनलाईन मोड आणि एक असतो ऑफलाईन मोड. बघा, बेसिक मॅथमॅटिक्स हा तुमचा आहे थेअरी पेपर. इथं मी TH लिहितो. TH म्हणजे काय, थेअरी पेपर. म्हणजे हा लेखी पेपर आहे तुमचा. ह्याचे मार्क्स असणार आहे तुम्हाला 70 मार्क्सला काय असेल तुमचा हा थेअरी पेपर. त्याच्यानंतर बेसिक फिजिक्स आणि बेसिक केमिस्ट्री, ह्यालाच काय म्हणतात, बेसिक सायन्स. बेसिक साइंस, हाँ ये सबके लिए कॉमन रहता है. बेसिक मैथमेटिक्स M1 और ये साइंस, ये हर एक ब्रांच के लिए ये कॉमन है, ये 2 सब्जेक्ट. ठीक है. बेसिक साइंस ये आपका रहता है ऑनलाइन. इसका भी वेटेज है 70. अभी देखो, ऑनलाइन मतलब क्या, ऑनलाइन मतलब क्या, MCQ. आपको रहेंगे मल्टिपल चॉइस. बेसिक फिजिक्स आणि बेसिक केमिस्ट्री यांना काय म्हणणार आपण, बेसिक सायन्स. आता बेसिक सायन्स हा आहे तुम्हाला 70 मार्क्स, 70 मार्क्ससाठी. आता हा पेपर असणार आहे ऑनलाईन. जसं बेसिक मॅथमॅटिक्स M1 हा पेपर काय होता, थेअरी, म्हणजे काय असणार, तुम्हाला रिटर्न पेपर असणार आहे याचा 70 मार्क्सचा. पण हा जो बेसिक सायन्स पेपर आहे हा कसा असणार आहे, ऑनलाईन. ऑनलाईन म्हणजे काय, तुम्हाला घरी बसून नाही द्यायचा. मग ऑनलाईन कसं होणार, तुमचा कॉलेजमध्ये होणार. कॉलेजचे जे काय तुमचे कम्प्युटर वगैरे असतील त्याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन एक्झाम द्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला काय असतील, MCQ. आता MCQ म्हणजे काय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे सपोज एखादा क्वेश्चन असेल, ह्या क्वेश्चनमध्ये त्याचे सब क्वेश्चन्स असतील. म्हणजे समजा क्वेश्चन काहीतरी एक असेल, त्याचे 4 ऑप्शन्स असतील. त्या 4 ऑप्शन्सवरती तुम्हाला जे काही राईट आन्सर असेल, करेक्ट आन्सर असेल, त्याच्यावरती काय करायचं, तुम्हाला टिक करायचं आहे. आता ह्या 70 पैकी आणि ह्या 70 पैकी पासिंग किती आहे तुम्हाला, 28. 28ला पासिंग आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे आपला इंग्लिश. इंग्लिश हा सुद्धा किती असणार आहे, 70 मार्क्स, 70 मार्क्सचा. हा असणार आहे तुमचा थेअरी पेपर, TH म्हणजे काय, लक्षात ठेवा, थेअरी पेपर. इंग्लिशचा पेपर असणार आहे तुम्हाला 70 मार्क्सला, थेअरी पेपर म्हणजे रिटर्न लिहायचा हा तुम्हाला. त्याच्यानंतर ड्रॉइंग, हे ड्रॉइंग असणार आहे तुम्हाला 50 मार्क्स. ह्याचा तुम्हाला थेअरी पेपर नाही, आत्ताच्या सेमला तुम्हाला हा थेअरी पेपर नाही आहे. समजलं. सब्जेक्ट्स कोणते कोणते आहेत बघा, बेसिक मॅथमॅटिक्स, बेसिक सायन्स,
इंग्लिश आणि ड्रॉइंग. आता ह्याच्यातले तुम्हाला रिटर्न पेपर कोणते आहेत? फक्त बेसिक मॅथमॅटिक्स M1 त्याच्यानंतर इंग्लिश, हे दोनच पेपर फक्त तुम्हाला लिहायचे आहेत, म्हणजे काय रिटर्न पेपर आहे. ह्याच्यामध्ये काय डाऊट कोणाला? बेसिक फिजिक्स आणि बेसिक केमिस्ट्री हे दोन्ही एकच पेपर असणार आहे. म्हणजे एकाच दिवशी पेपर असणार आहे तुम्हाला, त्याचे मार्क्स असणार आहे तुम्हाला 70. बरं, नेक्स्ट आता पचकर बघा, म्हणजे ओव्हरऑल जर समजा आपला रिटर्न पेपर लेखी पेपर जर 70 मार्क्सचा असेल किंवा ऑनलाईन पेपर 70 मार्क्सचा आहे, तर 70पैकी कितीला पास असणार आपल्याला? 28ला. 28ला आपलं पासिंग आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. 70पैकी 28. आता हे उरलेले जे 30 मार्क्स आहेत, ह्या 30 मार्कमध्ये काय असेल तुमचं? टर्म वर्क म्हणतो आपण ज्याला, TW. टर्म वर्क म्हणजे काय? जे तुम्हाला पूर्ण सेमिस्टरमध्ये जे काय तुमचं फाईल सबमिशन वगैरे असेल किंवा ड्रॉइंगचे शीट्स वगैरे असतील, ते काय असेल तुमचं टर्म वर्क. हे तुम्हाला ॲट द एंड ऑफ कोर्स, म्हणजे पेपरच्या आधी, थिअरी पेपर होण्याच्या आधी तुम्हाला हे जे 30 मार्क्सचं जे सबमिशन आहे हे कंपल्सरी करावं लागतं. मग हे 70 + 30 असे म्हणून तुमचे होतात 100 मार्क्स. म्हणजे 100 मार्क्सचा पेपर आहे, म्हणजे 70 + 30. पण मेन फोकस कशावरती असणार आहे आपला? ह्या 28वर. म्हणजे हा जो M1 आणि इंग्लिश हे 2 थेअरी पेपर आहे, हे 28 मार्क्स आहे. ह्याच्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला पासच व्हावं लागतं. बाकीचे हे 30 मार्क्स तुम्हाला ह्याचं पासिंग होऊन जाईल. बरं, आता क्वेश्चन काय आहे तुमचा, की सेमिस्टर तुम्हाला आता सांगितलं किती? 6 महिने, 6 मंथ्स. पण खरंच हे सेमिस्टर 6 मंथ्सचं असतं का? नाही. 6 मंथ्स ऑलरेडी तुमचे 2-3 महिने आता गेलेले आहेत. ह्याच्यापैकी आता उरले फक्त किती तुम्हाला? रिमेनिंग किती आहेत? 3 मंथ्स. रिमेनिंग ओनली 3 मंथ्स. वा, स्कूलमध्ये कसं होतं, तुम्हाला टोटल 1 वर्ष होतं. आता इथं काय असतं, आपण 6 महिन्याचं जे काय ड्युरेशन आहे त्याला काय म्हणतो आपण? 1 वर्ष म्हणतो. ह्या 1 वर्षापैकी म्हणजे 6 महिने ह्याच्यातलं सेमिस्टर 3 महिनेच उरलेत फक्त आता आपल्याकडं. ह्या 3 महिन्यामध्ये आता आपण स्टडी कसा करणार? अजून तर कॉलेज पण चालू झाले नाहीत. मे बी तुमचे मंडेला कॉलेज चालू होतील, म्हणजे मे बी सपोज 17 सप्टेंबर, किंवा काही कॉलेज 19 पासून चालू होणार आहे, 19 सप्टेंबर. मे बी जे काय असेल ते. कॉलेज चालू झाल्याच्यानंतर पहिला 1 वीक तुमचा इंट्रोडक्शन वगैरे ह्याच्यामध्ये जाणार आहे, किंवा तुमचं जे कॅटलॉग आहे, अटेंडन्स शीट आहे, हे बनण्यामध्ये तुमचा 1 आठवडा जाणार आहे. म्हणजे टीचर्सशी इंटरॅक्शन करणं किंवा तुमचे मित्र वगैरे होणं, ह्याच्यामध्ये तुमचा 1 वीक आरामशीर जाईल. 1 आठवडा गेला तुमचा. म्हणजे हा पूर्ण 1 सप्टेंबर महिना तुमचा संपला. राहिला कोणता तुमच्याकडं? फक्त ऑक्टोबर अँड नोव्हेंबर. मे बी डिसेंबरचे फक्त 15 डेज पकडा. ह्या 15 डेजमध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे? ह्या 15 डेजमध्ये हे जे टर्म वर्क आहे, ह्या टर्म वर्कमध्ये काय असेल तुमचं? फाईल सबमिशन. म्हणजे ड्रॉइंगचे जे काय शीट असतील, इंग्लिशचं पण असतं त्याच्यामध्ये, सायन्सचं पण असतं आणि मॅथ्सचं सुद्धा असतं. कारण हे जे 30 मार्क आहेत, ह्या 30 मार्कला काय असणार आहे? टर्म वर्क. तर हे शेवटचे जे 15 दिवस असतील तुमचे पेपरच्या आधीचे, त्या पेपरच्या आधीच्या 15 दिवसात तुम्हाला हे सबमिशन करावं लागतं. त्याच्याशिवाय तुम्हाला हे 30 मार्क्स मिळत नाही. जर तुम्हाला चांगला स्कोअर करायचा असेल तर ह्या 30 मार्कावरती लक्ष द्या. वेळच्या वेळी सबमिशन करत राहा. हे झालं सबमिशनचं. पण आता ॲक्च्युअल पॉईंट आला कुठं बघा. हे जे थेअरी पेपर्स आहे, आपल्याला मिनिमम पाडायचे 28 मार्क्स. तर ह्याच्यासाठी प्लॅनिंग काय केले तुम्ही? काय आहे का प्लॅनिंग?
3 महिन्यामध्ये तुम्ही स्टडी कसा करणार एवढं सगळं? समजा 2च थेरी पेपर आहे, पण ह्याचा पण तुम्हाला स्टडी करावाच लागणार, ऑनलाईनचा आणि ड्रॉइंगचा. बघा एक जनरल टाइम टेबल सांगतो तुमचं मी तुम्हाला. म्हणजे एक रियालिटी काय आहे हे आता आपण पहिले बघू. कॉलेजचं टाईम जनरली एक 9 नंतर असतं किंवा काय काय कॉलेज 8ला असतं. जर तुम्हाला 9ला कॉलेजला जायचं आहे तर 7 वाजता तुम्हाला उठावं लागेल. सपोज 7 वाजता तुम्ही उठले, वेकअप 7ला उठले, 9ला कॉलेज आहे, तर 7 ते 9 हा काय होणार आहे तुमचा टाईमपास. टाईमपास म्हणजे काय, 7 ते 9मध्ये तुम्हाला नाश्ता वगैरे करणं किंवा ट्रॅव्हलिंग करणं. आत्तापर्यंत काय होतं, स्कूल जवळ होतं तुमचं, आणायला न्यायला गाडी होती किंवा घरचे मे बी येत असते. पण आता काय तुम्हाला इंडिव्हिज्युअली स्वतःलाच सगळं करायचं आहे. म्हणजे 7 ते 9 सकाळी हा वेळ काय झाला तुमचा टाईमपासमध्येच गेला किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. सपोज 9 to 4 हे आहे तुमचं कॉलेज टाईम. किंवा काय काहींचा मे बी 8 ते 3 असं पण असू शकतं. 9 असेल किंवा 8 असेल, पण हे 2 तास तुमचे जाणारच आहे सकाळी तयारी करण्यामध्ये. 4 नंतर सपोज 4ला तुमचं कॉलेज सुटलं, 4 ते 5 1 तास तुमचा परत टाईमपास होणार. टाईमपास कसा होणार आहे, 4 ते 4:30 समजा ट्रॅव्हलिंग होणार आहे किंवा 4 नंतर कॉलेज सुटलं तुम्ही काय लगेच बसमध्ये बसत नाही किंवा ट्रेन असेल जे काय तुमचं ट्रॅव्हलिंग असेल, तर ह्याच्यामध्ये तुमचा टाईमपास ट्रॅव्हलिंगमध्ये होणार आहे. किंवा कॉलेज सुटल्यानंतर तुमचे नवीन मित्र वगैरे झालेले असतात, त्याच्यामध्ये चहा पिणं, सुट्टा पिणं हे चालू होतं कॉलेजमध्ये नंतर. तर ह्याच्यामध्ये तुमचं काय होणार आहे, टाईमपास होणारच आहे. म्हणजे हसण्यासारखी गोष्ट नाही, हे चालू होतं नंतर हळूहळू सगळ्यांचं. बघा म्हणजे हा 1 तास तुमचा ट्रॅव्हलिंगमध्ये गेला, अर्धा तास समजा गप्पा ह्याच्यामध्ये गेला. समजा 5ला घरी तुम्ही आले, घरी येऊन करणार काय तुम्ही, डायरेक्टली अभ्यासाला बसणार आहे. 5 ते 6 हा 1 तास तुमचा सेटल होणार जातो. सेटल म्हणजे तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे, परत नाश्ता वगैरे करायचा आहे फ्रीमधला, घरच्यांनी दिलेला, कारण तुम्ही काय कमवत नाही आत्ता. मग फ्रीमधलाच नाश्ता करायचा ना आपल्याला, फुकटचं खायची सवय आपल्याला. मग 5 ते 6मध्ये फुकटचं खायचं आहे आपल्याला. म्हणजे हा पण काय झाला तुमचा टाईमपास. टाईमपास म्हणजे काय, ते काय काम नाही आहे. आत्तापर्यंत तुम्हाला ए बाबा ये रे बाबा खा रे बाबा असं होतं. इथून पुढं तसं काही नाही, ह्याला टाईमपासच पकडायचं. अभ्यास सोडून जे काय बाकीचं असेल हे सगळं टाईमपासमध्ये येतं. त्याच्यानंतर समजा तुम्ही ट्युशन लावले, 6 ते 8 2 तास तुमचे कसेही जाणार ट्युशनमध्ये. किंवा काही जण लावतील किंवा काही जण लावणार नाही. हे ट्युशनचं मी नंतर सांगेल तुम्हाला काय ते. मग 8ला तुम्ही घरी आले, परत 8 ते 9 फुकटचं खायचं आपल्याला. 8 ते 9 खावंच लागणार, त्याच्याशिवाय आपली काही गाडी चालणार नाही. मग 8 ते 9 हे फ्रीमधलं खाणं आपलं, डिनर जे काय असेल ते तुमचं, तो काय झाला तुमचा टाईमपास. म्हणजे सकाळी 7 पासून तर रात्री 9 पर्यंत आपण काय केलं आहे टाईमपास. कॉलेज टाईममध्ये 9 ते 4 काय केले तुम्ही, लक्ष दिलं तर ठीक, नाहीतर काय तो पण टाईमपास. बरं 9 नंतर तुम्ही काय करणार, 9 ते 12. 9 ते 12 आता सगळ्यांना माहिती आहे. पहिलं रात्रीचा एक शो असायचा 9 ते 12चा. आता आपला शो काय असतो, इंस्टा, FB, व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट, नवीन काय काय अजून बरंच काय काय आलं आहे, स्नॅपचॅट. हे चालतं तुमचं 9 ते 12. कारण तुम्ही कॉलेजला गेले म्हणजे कसं तुमच्याकडं मोबाईल आलेला असणार, नवीन मोबाईल घेऊन दिले घरच्यांनी, अँड्रॉईड मस्त एकदम, ॲपल, जे काय फीचर्स वगैरे त्याचं काय असेल. कोणता घेतला आता मोबाईल, कोणता घेतला, वा वा गुड. म्हणजे 9 ते 12 त्याला द्यायलाच पाहिजे. इन्व्हेस्टमेंट एवढी केली आता मोबाईलसाठी. लॅपटॉप घेतला असेल काहींनी, कॉम्प्युटरला ॲडमिशन घेतलं, मी IT ला घेतलं, तर मोबाईलचा यूज काहीच नाही तुम्हाला, 1% पण नाही. 1% नाही, 0.001% सुद्धा मोबाईलचा यूज नाही पूर्ण डिप्लोमा होईपर्यंत. त्याच्यासाठी पॅरेंट्स लोकांनी मोबाईल शक्यतो मुलांना न दिलेलाच चांगलं.
घरी येऊन यूज करायचा असेल तर करू द्या. बरं, हे झालं तुमचं. एखादा सिन्सिअर मुलगा आहे, तो काय करेल, हा जो वेळ आहे तुमचा ट्युशन्सचा, समजा ट्युशनच्या वेळी ट्युशन करेल किंवा सेल्फ स्टडी करेल, म्हणजे 2 आवर्स समजा इथं भेटले त्याला. हे 2 तास तो काय करेल, स्टडी करेल, किंवा ट्युशन करणारा काय करेल, सिन्सिअरली ट्युशन करेल. त्याच्यानंतर हे 9 ते 12 हा जो एक टाईम आहे, हा तुम्ही युटिलाइज करू शकता. समजा याच्यातले 2च तास पकडा, म्हणजे एकदम कट टू कट 7 ते रात्री 12 एवढं जर कट टू कट कॅल्क्युलेशन काढलं, आणि जर तुम्हाला खरंच इच्छा असेल अभ्यासाची, तर इथे 2 तास भेटतात, इथे 2 तास भेटतात. हे 2 तास आणि हे 2 तास टोटल किती झाले आपल्याकडं, 4 आवर्स. झोप किती होती बघा तुमची. रात्री जर तुम्ही 12ला झोपले, सकाळी उठायचं किती होतं तुम्हाला, 7ला. 7ला आजपर्यंत मला नाही वाटत तुम्ही उठलेत करोना काळात कधी. 9 स्टँडर्ड टाईम आपला, 9. 12 आपला नाश्ता. तसं काय होणार नाही आता. सकाळी 7ला उठावंच लागेल, मिनिमम 7 सांगतोय मी तुम्हाला. जे लांब ट्रॅव्हलिंग जादा वगैरे असेल त्यांना 5ला 6ला उठावंच लागणार आहे. मग हे जे 4 तास मिळतात, ह्या 4 तासात तुम्हाला ह्या सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. ड्युरेशन किती आहे आपल्याकडं, 6 मंथ्स आहे का, नाही, आपल्याकडं आहेत फक्त 3 मंथ्स. ह्या 3 मंथ्समध्ये काय करणार मग तुम्ही, 3 मंथ्सचं कॅल्क्युलेशन सांगतो आता तुम्हाला. ह्या 3 मंथ्समध्ये एका महिन्याचे दिवस पकडूया आपण, 3 × 30 डेज किती होते बघा, 90 डेज, 90 दिवस. पर डे आपला स्टडी किती होते, 4 आवर्स. 4 आवर्स हा टाईम भेटतोय आपल्याला. कशासाठी, युटिलाइजसाठी. 4 आवर्स आपण युटिलाइज करू शकतो. 90 डेज, 90 × 4 किती होत आहे, 360 आवर्स फॉर सेम 1. आता आपलं कोणतं चाललं आहे, सेम 1. ह्याच्यामध्ये सब्जेक्ट्स किती आहेत, 5. आता फक्त आपण कोणतं बघू, हे वरचे 4 बघूया. मॅथमॅटिक्स, ह्याच्यामध्ये आहे तुम्हाला M1, पहिले थेअरी सब्जेक्ट लिहितो मी, त्याच्यानंतर आहे इंग्लिश, त्याच्यानंतर आहे तुमचा सायन्स, आणि लास्ट आहे ड्रॉइंग. तर आता ह्याच्यातले मेन इम्पॉर्टंट आपल्याला 2 सब्जेक्ट्स आहे, M1 आणि इंग्लिश, 70 मार्क्सचे. तर डेली तुम्हाला किती आवर्स स्टडी करावं लागेल, कारण M1 कसं आहे, मॅथमॅटिकल सब्जेक्ट्स. मॅथमॅटिकल सब्जेक्ट थोडासा टफ जातो, इंग्लिश थोडासा सोपा आहे. सायन्स ऑनलाईन आहे, म्हणजे तुम्ही घरी बसून उत्तर द्यायला असं बिलकुल नाही आहे, तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊनच ते सॉल्व करावं लागेल. आणि ड्रॉइंग समजा तुमचं सबमिशनवरती डिपेंड आहे. मग M1साठी तुम्हाला डेली मिनिमम 1 आवर द्यावा लागेल, मिनिमम सांगतो M1साठी. त्याच्यानंतर इंग्लिशसाठी तुम्हाला द्यावं लागेल कमीत कमी अर्धा तास. हे सगळं मिनिमम कॅल्क्युलेशन चाललं आहे आपलं. त्याच्यानंतर सायन्ससाठी तुम्हाला द्यावं लागेल मिनिमम हाफ आवर, आणि ड्रॉइंगसाठी मिनिमम हाफ आवर. तर टोटल झाले किती, 1 + हाफ, 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 2, 2.5. टोटल किती झाले तुमचे, 2.30. 2 तास 30 मिनटं एवढा वेळ तुम्हाला डेली स्टडी करावं लागेल, मिनिमम सांगतोय. मॅथ्स 1 आवर. कधी कधी मॅथ्सचे सम असे असतात, एक सम करायला म्हणजे एक गणित करायला तुम्हाला कधी कधी 1 तास लागतो. इंग्लिशचं पण तसंच आहे. इंग्लिश जर तुमचं पहिल्यापासून चांगलं असेल तर ठीक आहे, अर्धा तास अभ्यास केला
ते पण कधी इंग्लिश जर तुमचं चांगलं असेल तर. सायन्स आता तुम्ही 10वीपर्यंत आले तर कोरोना बॅच, म्हणजे उधार की जिंदगी. उधार की जिंदगी तुम्हाला सगळ्याच सब्जेक्टचा स्टडी करावा लागणार आहे. म्हणजे सायन्सचं तुम्हाला मिनिमम हाफ आवर, ड्रॉइंगचा हाफ आवर, 2.5 तास स्टडी करायचा आहे. बरं आता तुम्ही आता सर भीती दाखवली तुम्हाला. भीती म्हणजे आता भीतीशिवाय तुम्हाला काय आहे, एकतर स्टडी कसा होईल, एकतर तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन पाहिजे किंवा काहीतरी एम पाहिजे किंवा भीती. एम तर आपल्यापैकी कोणाला नाही आहे, 99.99 एम कोणालाच नाही सध्या तरी. मग ही भीती आहे तुमची, ह्या भीतीपोटी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बरं आता याच्यामध्ये क्वेश्चन काय बघा. आता काही जण इंग्लिश मिडियमचे, काही जण हिंदी मिडियमचे किंवा काही जण अदर स्टेट्सचे, कर्नाटक किंवा गुजरात वगैरे जे काही स्टेट्स असतील. तर मुलांना भीती काय असते, आम्ही समजा मराठी मिडियमचे आहेत किंवा काही जण आलेत हिंदी मिडियममधनं. बघा मी पण मराठी मिडियमचा आहे, माझं अक्षर पण दिसत असेल तुम्हाला मराठी आणि हिंदीमध्ये. कसं आहे त्याच्यावरनं कळत असेल माझं मराठी किंवा हिंदी कसं आहे. मराठी आणि हिंदी मिडियमचे मुलांना जास्त भीती काय असते, किंवा जे मदर लँग्वेजमध्ये शिकवतात, मदर टंगमध्ये शिकतात, त्यांना भीती काय असते, एवढे सगळे सब्जेक्ट हे सगळे आपल्याला पेपर लिहायचा इंग्लिशमध्ये. मग इंग्लिशमध्ये लिहायचा पेपर, तर मग प्रॅक्टिस तुम्हाला कशात करावी लागेल, इंग्लिशमध्येच. ह्याच्यासाठी आता पर्याय काय, तुम्हाला पेपर लिहायचा आहे. कारण हे जे 2 पेपर आहे इंग्लिश आणि सायन्स, ह्याच्यामध्ये टोटली तुम्हाला इंग्लिश यूज करावं लागतं. तुम्ही आत्तापर्यंत कधी यूज केलं नसेल, म्हणजे जे मराठी किंवा हिंदी मिडियमवाले असतील. तर त्यासाठी करायचं आहे काय, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे सगळ्यात पहिले. कन्सेप्ट जे आहेत हे सगळे क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर आता ते तुम्हाला मराठी किंवा हिंदीमध्ये समजले असतील किंवा तुमच्या टीचरने तुम्हाला समजून सांगितलेले असतील. पण प्रॅक्टिस करताना काय होतं, ते लिहिता येत नाही आपल्याला, वाक्यरचना करता येत नाही. मग ते कसं करायचं, त्याच्यासाठी तुम्हाला थोडंफार स्टडी करावं लागेल. स्टडी कशाचं करावं लागेल तुम्हाला, ग्रामर. म्हणजे जे काय तुमचं व्याकरण असेल त्याचा स्टडी करावं लागेल. किंवा स्टडी करताना तुम्हाला काय करावं लागेल, एक डिक्शनरी सोबत ठेवा. डिक्शनरी सोबत ठेवा. किंवा आता मोबाईलमध्ये ॲप आहेत, भारीतला मोबाईल, आयफोनवाले, आयफोनमध्ये आपली डिक्शनरी पाहिजे. डिक्शनरी पाहिजेच त्याच्यामध्ये, जर तुम्ही मराठी किंवा हिंदी मिडियमचे असतील तर एक डिक्शनरी ठेवा. जिथं जे काय तुम्हाला अडलेलं असेल, एखादा शब्द अडला असेल, किंवा काही काही ॲप आता असे आहेत की पूर्णच्या पूर्ण सेंटेन्स जरी टाकलं तुम्ही तरी त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये येतं किंवा हिंदीमध्ये येतं. तर याचा यूज करून, म्हणजे टेक्नॉलॉजीचा यूज तुम्ही चांगल्या कामासाठी करू शकता. तर त्याच्यामुळं काय होईल, तुमचं ग्रामर पक्कं होईल. कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला हे इंग्लिशमध्ये लिहिता येईल. आणि बघा आत्तापर्यंतचा सर्वे जो आहे, काय होतं की कॉलेजमध्ये गेल्यावरती इंग्लिश मिडियमची मुलं जरा स्टँडर्ड असतात, हायफाय असतात. मग आपण जरा मराठी मिडियम, एक तर पहिलीच उधार की जिंदगी, त्याच्यामध्ये आलं आहे आपलं काय मराठी मिडियम, मग करणार काय. तर आत्तापर्यंत 90% रिझल्ट असा आहे, जे काही टॉपर आहेत, म्हणजे कॉलेजची जी पहिली मुलं आहेत पहिल्या 5मध्ये, तर 90% हे मराठी किंवा हिंदी मिडियममधले असतात किंवा जे काही अदर लँग्वेज असतील त्यातले असतात. इंग्लिश मिडियममध्ये शिकला म्हणजे प्रगती झाली किंवा काय झालं, हे 100% खोटं आहे. जो मराठी किंवा हिंदीमध्ये शिकला त्याचे हे कन्सेप्ट क्लिअर असतात. असं नाही की इंग्लिशमध्ये शिकला त्याचे कन्सेप्ट क्लिअर नाही, पण इन जनरल ज्यावेळेस आपण मदर लँग्वेजमध्ये किंवा मदर टंगमध्ये शिकतो त्यावेळेस हे आपलं कन्सेप्ट क्लिअर असतं, रट्टा मारलेला नसतो. आणि आत्ता जे फील्ड आहे, आपण ॲडमिशन कशाला घेतलं आहे, टेक्निकल फील्डला. टेक्निकल हे जे फील्ड आहे याच्यामध्ये तुम्हाला स्टडी टेक्निकनीच करावा लागतो. म्हणजे एका ओव्हरमध्ये आहेत समजा 6 बॉल, तुम्हाला पहिल्या बॉलला पण 6 पाहिजे, दुसऱ्या बॉलला पण पाहिजे, असं काय नाही. आपला रन रेट फक्त काय पाहिजे, आपल्याला मेंटेन झाला पाहिजे. पहिला बॉल आला जाऊ द्या, म्हणजे काय करायचं आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायची. दुसरा बॉल आला जाऊ द्या, तिसरा आला समजलं तर ठीक,
1 रन काढा, 2 रन काढा, चौथा, पाचवा, हे जर तुम्हाला सगळं समजलं 5 कन्सेप्ट, 6व्या बॉलला 6 मारा. ज्यावेळेस तुमचं हे सगळं परफेक्ट होईल, ग्रामर, डिक्शनरी परफेक्ट झालं, डायरेक्टली 6व्या बॉलला 6 मारा, रन रेट 100%. समजतंय मी काय म्हणतोय ते? म्हणजे पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करा. हे म्हणजे क्रिकेटचं एक्झाम्पल का दिलं मी, पहिल्यांदा काय करा, कन्सेप्ट क्लिअर करा, त्याच्यानंतर काय करा, मग ते ॲप्लाय करा. पेपर कसे लिहायचे किंवा कन्सेप्ट कसे क्लिअर करायचे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन. व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर यूट्यूबवरती आमचं चॅनल आहे पॉवर अँड बोराटे किंवा बोराटे अँड पॉवर डिप्लोमा अँड इंजिनिअरिंग क्लासेस, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच्यामध्ये काय जर डिफिकल्टी असेल तुम्हाला पेपर पॅटर्न किंवा जे काय असेल तुमच्या मनामध्ये जे काय क्वेश्चन्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्याचे आन्सर्स आम्ही देऊ. थँक्यू गाईज.